कोल्हापुरातील कोष्टी गल्लीत राहणारे चंद्रकांत घोरपडे यांनी महाराणा प्रताप चौक परिसरात लावलेली दुचाकी 18 जुलैला चोरीला गेली होती। याबाबत त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली होती। त्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना तपासाच्या सूचना केल्या होत्या। हवालदार गजानन बरीट आणि प्रीतम मिठारी हे दोघे जण दिवसा गस्त घालत होते। दरम्यान लक्षतीर्थ वसाहत इथल्या एका मंदिराजवळ एक व्यक्ती दुचाकीसह आढळून आला। त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचा संशय होता। त्यानंतर प्रशांत सुतार या दुचाकीस्वाराला संशयावरून ताब्यात घेतलं। चौकशीअंती त्यानं ही दुचाकी महाराणा प्रताप चौकातून चोरल्याची कबुली दिली आहे। यासोबतच कळे आणि गगनबावडा पोलिसांच्या हद्दीतून 2 दुचाकी चोरल्याचं त्यानं कबूल केलंय। त्यानं लपवून ठेवलेल्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केलेत। राधानगरी तालुक्यातील कोलोलीपैकी पानारवाडी इथं राहणाऱ्या प्रशांत हा सेंट्रिंग आणि सुतार काम करत होता। त्याच्याकडून 1,20,000 रुपये किमतीच्या 3 दुचाकी जप्त करण्यात आलेत। न्यायालयानं त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई हवालदार मंगेश माने, अतुल पाटील, गजानन गुरव, सतीश तानुगडे, सुनील भदरगे यांनी केली आहे।